नमस्कार. आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. या बातमीची सुरुवात 1 मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल. त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत. नमस्कार. एका जीवघेण्या घटनेने देशाला हादरावून सोडली आहे आणि यामुळे भारतातील औषध सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मध्य प्रदेशातील दूषित कोल्ड्रिफ्ट कप सिरप दुर्घटनेतील मृतांचा आकडा दुर्दैवाने वाढून 14 मुलांपर्यंत पोहोचला आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने 5 वर्षांखालील मुलांचा समावेश असून गेल्या महिन्यात तीव्र किडनी निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. छिंदवाडा जिल्हा या तपासाचे मुख्य केंद्र आहे, जिथे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या एका मोठ्या कारवाईत पोलिसांनी परासिया येथील सरकारी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण सोनी यांना अटक केली आहे. डॉक्टर सोनींवर खासगी दवाखाना चालवण्याचा आणि सिरपच्या विपरीत परिणामांचे अहवाल असतानाही ते वारंवार मुलांना लिहून देण्याचा आरोप आहे. चेन्नईतील प्रयोगशाळेच्या अहवालांनी धक्कादायक सत्य उघड केली आहे. सिरपमध्ये तब्बल 48.6% डायथिलीन ग्लायकॉल म्हणजेच DEG हे विषारी औद्योगिक रसायन आढळले आहे. अटकेत असलेल्या डॉक्टरांसह तामिळनाडूतील सिरप उत्पादक कंपनी सरेसन फार्मास्युटिकल्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे स्पष्टपणे गंभीर निष्काळजीपणाचे प्रकरण आहे. मध्य प्रदेश आणि तामिळनाडू सरकारने आता कोल्ड्रिफ्ट आणि कंपनीच्या इतर सर्व उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. ही दुर्घटना म्हणजे प्रणालीगत अपयशाची गंभीर आठवण आहे. प्रश्न हा आहे की भारतात बिनचूक औषध सुरक्षा